शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकातील बेस्ट बुरशीनाशक व कीटकनाशक यांचं कॉम्बिनेशन बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. टोमॅटो पिकावर एकाच वेळी कीड, अळी किंवा रसशोषक कीड आणि रोग, करपा किंवा बुरशी यांचं नियंत्रण करण्यासाठी काही सर्वोत्कृष्ट कीटकनाशक आणि बुरशीनाशक जोड्या म्हणजेच कॉम्बिनेशन्स, ज्यामुळे आपल्याला रसशोषक कीड तसेच बुरशीजन्य रोगांवर चांगले नियंत्रण मिळू शकेल. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. या जोड्या वापरताना त्या एकमेकांत मिसळण्यास सुरक्षित आहेत, ज्यामुळे तुमचा मजुरीचा खर्च वाचतो आणि रिझल्ट चांगले मिळतात व रोग व कीड नियंत्रण तुम्हाला चांगले मिळेल. 1. सुरुवातीच्या वाढीसाठी म्हणजे लागवडीनंतर 15 ते 30 दिवस, जेव्हा झाड वाढीच्या अवस्थेत असते आणि मावा किंवा तुडतुड्यांचा प्रादुर्भाव असतो. कीटकनाशक कॉन्फिडोर, इमिडाक्लोप्रिड 10 मिली प्रति 15 लिटर पंप. बुरशीनाशक साफ, कार्बेंडाझिम प्लस मॅन्कोझेब 30 ग्राम प्रति 15 लिटर पंप. या फवारणीमुळे रसशोषक कीड नियंत्रण चांगले मिळेल व रोपांची मर थांबेल. हे कॉम्बिनेशन तुम्ही वापर करू शकता. 2. फूलधारणा आणि नागअळीसाठी म्हणजे 30 ते 50 दिवस. या काळात नागअळी म्हणजे लीफ मायनर आणि लवकर येणारा करपा रोखणे महत्त्वाचे असते. त्यावर वेळीच नियंत्रण केले नाही तर आपल्या पिकात अनेक समस्या ह्या पाहावयास मिळू शकतात. कीटकनाशक बेनेविया, सायंट्रानिलिप्रोल 18 ते 20 मिली प्रति 15 लिटर पंप. यामुळे नागअळी, रसशोषक कीटक नियंत्रण चांगले मिळेल. बुरशीनाशक अमिस्टार, ॲझॉक्सिस्ट्रोबिन 15 मिली प्रति 15 लिटर पंप. या फवारणीमुळे करपा, कूज, डाउनी नियंत्रण चांगले मिळेल. फायदा: नागअळीचा पूर्ण नायनाट होतो आणि पाने हिरवीगार राहून फुलांची गळ थांबते. हे दोघे फवारणी करताना वेगवेगळी फवारणी करावी. 3. फळ पोखरणाऱ्या अळीसाठी आणि करप्यासाठी म्हणजे 50 ते 70 दिवस. जेव्हा फळे लागतात तेव्हा अळी आणि उशिरा येणारा करपा म्हणजे लेट ब्लाइट मोठा धोका असतो. त्यामुळे फवारणी निवडक व चांगल्या बुरशीनाशकांची करावी. कीटकनाशक कोराजन, क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 6 मिली प्रति 15 लिटर पंप किंवा सिमोडिस 240 मिली प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी. बुरशीनाशक नेटिवो, टेब्युकोनॅझोल प्लस ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन 10 ग्राम प्रति 15 लिटर पंप. या फवारणीमुळे करपा, कूज, डाउनी नियंत्रण चांगले मिळेल. फायदा: फळांना छिद्र पाडणारी अळी मरते आणि फळांवर डाग पडत नाहीत व करपा नियंत्रणात राहतो. 4. ढगाळ हवामान किंवा अतिवृष्टी झाल्यास स्पेशल कॉम्बो. अशावेळी करपा रोग वेगाने पसरतो. कीटकनाशक डेलिगेट 15 मिली प्रति 15 लिटर पंप. बुरशीनाशक रेडॉमिल गोल्ड, मॅन्कोझेब प्लस मेटालेक्झिल 40 ग्राम प्रति 15 लिटर पंप. या कॉम्बो पावसामुळे व ढगाळ वातावरणात येणाऱ्या बुरशीला आणि अळीला एकाच वेळी नियंत्रित करतो. त्यामुळे पीक सुरक्षित राहते. औषधे मिसळताना घ्यायची काळजी. मिसळण्याची पद्धत: आधी बुरशीनाशकाचे द्रावण तयार करा आणि त्यानंतर त्यात कीटकनाशक टाका. दोन्ही औषधे एकाच वेळी बादलीत ओतू नका. स्टिकर फवारणीमध्ये नेहमी सिलिकॉन आधारित स्प्रेडर म्हणजेच स्टिकर 5 मिली प्रति 15 लिटर वापरा, जेणेकरून औषध पावसाने धुतले जाणार नाही. पाण्याचा पीएच औषधांचे रिझल्ट चांगले मिळण्यासाठी पाणी स्वच्छ असावे. शक्य असल्यास पाण्याचा पीएच तपासावा. बोरॉन जर फळे तडकत असतील तर वरीलपैकी कोणत्याही फवारणीत बोरॉन 20% म्हणजेच 25 ग्राम प्रति पंप मिसळता येते. बोरॉनमुळे पेशी विभाजनास मदत होते व फुलगळ थांबण्यास व शेंडा चांगला निघत असतो. तुम्ही जर फवारणी करताना एकरी प्रमाणात फवारणी करत असाल तर मला कमेंटमध्ये तुम्हाला फवारणीसाठी पाणी किती लागते त्याविषयी जर मला कमेंटच्या माध्यमातून मला विचारू शकता. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.